हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त झटपट अशा कुरकुरीत आळूच्या वड्या कशा बनवायच्या ते। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर आळूच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत। तर आमच्याकडे याला चिमकुऱ्याची पानं म्हणतात बघा, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। तर आळूची पाने बघा, आळूच्या पानाच्या शिरा बघा छान लाटून घ्यायच्या। त्यामुळे काय होतं, जर तुम्ही लाटून घेतलं नाही तर आळूचं जे पान असतं बघा ते खाताना बघा घशामध्ये खवखव होते। त्यामुळे शक्यतो याच्या शिरा लाटून घ्यायच्या, किंवा तुम्ही याच्या शिरा काढून घेतल्या, कट करून घेतल्या तरी चालेल। पण इथे बघा अशा पद्धतीने मी याच्या सगळ्या शिरा लाटून घेतेय। इथे मी राहिलेल्या सगळ्या पानाच्या शिरा लाटून घेतल्यात। त्यानंतर बघा ही आळूची पाने मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतेय। इथे मी आळूची सगळी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। इथे मी 2 आळूच्या पानाच्या जुड्या घेतल्या होत्या, म्हणजे त्यामध्ये साधारणतः 10 ते 12 पानं होती बघा। तर आता आळूच्या पानाच्या वड्या बनवण्यासाठीच इथे मी वाटण करून घेतेय। त्यासाठी इथे बघा 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोड्या आल्याचा तुकडा, थोडीशी हिरवी कोथिंबीर, त्यासोबत 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। आता हे सगळं मी मिक्सरला छान असं ओबडधोबड फिरवून घेणार आहे। जास्त बारीक करायचं नाही, अगदी ओबडधोबड फिरवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीचं वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बघा, इथे वड्या बनवण्यासाठी मी या वाटीने बघा 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि हे बेसन पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे। हे आमच्या घरगुती घरी बनवलेलं बेसन आहे बघा, घरच्या डाळीचं। तर त्या बेसनमध्ये बघा आपण जे वाटण करून घेतलं हिरव्या मिरचीचं, ते वाटण मी यामध्ये घालून घेते। इथं मी 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या। इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा हळद, त्यासोबत 1 चमचा घरगुती लाल तिखट घेतलंय। आपण ऑलरेडी हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे त्या अंदाजाने लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा। त्यानंतर यामध्ये बघा इथं मी चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे थोडंसं। त्यामुळे काय होतं, आपली जी आळूची वडी आहे ती खायला बघा मस्त टेस्टी होते। त्यामुळे शक्यतो चिंच गुळाचं पाणी घ्या। नाही जमलं तर त्यामध्ये तुम्ही बघा थोडासा लिंबू पिळला तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये बघा मी भरपूर असे पांढरे तीळ घेतलेले आहेत, म्हणजे साधारणतः अर्धी वाटी इतके पांढरे तीळ घेतलेत। पांढरे तीळ घातल्यामुळे आपली जी आळूची वडी आहे ती मस्त टेस्टी होते। त्यामुळे इथं बघा तीळ वापरलेले आहेत। त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते, आणि त्यानंतर वरतून बघा यामध्ये कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते बघा। आणि आपलं जे मिक्सरचं भांडं होतं, ज्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्याच भांड्यात मी थोडंसं पाणी घेतलंय। तेच पाणी बघा यामध्ये मी थोडंसं टाकून या बेसनचं छान बॅटर बनवून घेणार आहे। बॅटर म्हणजे अगदीच आपण भजी वगैरे बनवतो त्या पद्धतीचं बॅटर बनवायचं नाही, अगदी घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचंय बघा। तर तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीचं इथं बॅटर बनवून घेतलंय। जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही बघा, अगदी आपण हाताने बघा घेऊ शकतो अशा पद्धतीचं बॅटर मी बनवलेलं आहे। आता आपल्याला आळूच्या पानाला बघा हे बॅटर छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय। त्यासाठी इथं मी 1 आळूचं पान घेतलंय बघा, उलट हे पान मी टाकून घेतलंय। आता या पानावरती बघा मी व्यवस्थित असं हे बेसनचं बॅटर छान लावून घेतेय। त्यानंतर बघा दुसरं पान घ्यायचं, आणि त्याच्यात उलट्या दिशेने बघा ते पान सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने लावून घेतलंय, आणि त्यावरती सुद्धा बघा थोडंसं बेसनचं बॅटर छान लावून घेते। अशाच पद्धतीने सेम बघा यावरती मी एक करत 5 ते 6 पानं लावून घेतेय बघा बेसनचं बॅटर लावून। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त पानं घेतली तरीही चालेल, किंवा कमी घेतली तरीही चालतील बघा। इथं माझ्याकडे 2 जोडी होत्या, आणि 2 जोडीमध्ये बघा 12 ते 13 पानं आली होती। त्यामुळे इथं मी 6 पानं लावून घेतेय। तुम्ही बघू शकताय मी सेम त्याच पद्धतीने सगळ्या पानाला छान असं बेसनचं बॅटर लावून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा या पानाच्या बघा साईडच्या ज्या कडा आहेत त्या कडा मी दोन्ही पहिल्यांदा व्यवस्थित अशा फोल्ड करून घेते बघा, आणि त्यावरतून सुद्धा बेसनचं बॅटर छान लावून घेते। त्यानंतर वरच्या ज्या साईडच्या कडा आहेत, म्हणजे वरच्या साईडची आणि खालच्या साईडची कडा बघा दोन्ही सुद्धा मी छान व्यवस्थित अशा पॅक करून घेतलेल्या आहेत बघा। त्यानंतर आता हलक्या हाताने याचा छान असा रोल बनवून घेतेय। तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने बनवतेय तुम्ही सेम त्याच पद्धतीने रोल बनवून घ्या, अगदी व्यवस्थित होतो, अजिबात फुटत वगैरे नाही। तुम्ही बघू शकता किती छान असा रोल बनवून तयार केलेला
आहे. आता मी हा रोल एका साईडला काढून घेते बघा, आणि त्याच पद्धतीने दुसरा एक रोल आहे तो सुद्धा मी बनवून घेते. इथं मी अशा पद्धतीची जाळी घेतलेली आहे, म्हणजे चाळणी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरी चाळणी घेतली तरी चालेल, म्हणजे माझ्याकडे पुरणाची चाळणी नाही त्यामुळे मी ही चाळणी घेतली आहे बघा. तुमच्याकडे पुरणाची चाळणी असेल तर तुम्ही ती चाळणी वापरा. आता अशाच पद्धतीचे इथे मी 2 रोल बनवून घेतलेले आहेत आणि चाळणीवरती ठेवलेत. आता हे आळूच्या पानाचे रोल आपल्याला वाफवून घेण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्या कढईमध्ये बघा मी पाणी घेतलंय आणि त्या पाण्यामध्ये मी अर्धा लिंबू टाकलाय. लिंबू टाकल्यामुळे काय होतं, आपली जी कढई आहे ती अजिबात काळी पडत नाही, त्यामुळे यामध्ये लिंबू घातलाय. आता वरतून मी बघा ही आळूच्या पानाचा रोल बनवलेली जी जाळी आहे ती जाळी ठेवलेली आहे. त्यानंतर त्यावरतून मी एक ताट झाकून घेतलंय बघा. ताट झाकून असंच मी 15 ते 20 मिनिटासाठी बघा हे ताट मी असंच ठेवून देणार आहे आणि हा रोल मी छान असा वाफवून घेणार आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्या स्टीमरमध्ये या वड्या वाफवून घ्या. तर बघू शकता अशा पद्धतीने मी 10 ते 15 मिनिटात बघा हा रोल छान असा वाफवून घेतलेला आहे. रोल छान असा वाफवला गेला की मी एका प्लेटमध्ये काढून घेतला होता आणि 10 ते 15 मिनिटासाठी हा रोल मी छान असा थंड करून घेतलाय. तर बघू शकता अजिबात आपल्या हाताला काही चिटकत नाही, म्हणजे आपला रोल परफेक्ट असा वाफवला गेलेला आहे. तर रोल छान थंड झाल्यानंतर मी याच्या छान छोट्या छोट्या अशा वड्या बनवून घेतेय बघा. तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने दोन्ही रोलच्या छान अशा वड्या बनवून घेतेय आणि बघू शकताय आपली वडी किती छान अशी तयार झालेली आहे. आतून मस्त अशा लेयर्स आलेले आहेत आणि तीळ घातलेले आहेत, त्यामुळे बघा अजूनच सुंदर दिसायला लागलेली आहे वडी. तर इथं मी राहिलेल्या सगळ्या वड्या कट करून घेते. आता आपल्याला या आळूच्या वड्या फ्राय करून घ्यायच्यात. त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. पहिल्यांदा मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदीच मीडियम करून घेणार आहे बघा. मीडियम फ्लेमवरती या वड्या मी छान अशा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला जर अगदीच या वड्या अगदी शालो फ्राय करून हव्या असतील तर तुम्ही तव्यावरती अगदी थोडंसं तेल टाकून बघा या वड्या छान असा त्यावरती थोडंसं तीळ टाकून बघा मस्त शालो फ्राय करून घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर अशाच या वड्या खायच्या असतील, अजिबात तळलेल्या आवडत नसतील तर तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता. खायला खूप सुंदर लागतात. तुम्ही बघू शकताय मी या तेलामध्ये या वड्या छान मीडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतेय. वड्या फ्राय करताना बघा थोडासा वेळ जास्त लागतो, पण काय होतं जितका जास्त वेळ लागतो तितक्याच आपल्या वड्या छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात बघा. त्यामुळे इथं थोडेसे पेशन्स ठेवायचे. बघू शकताय मस्त मी अलटून पलटून घेऊन या वड्या छान फ्राय करून घेतेय. इथं आपल्या वड्यांचा हलकासा कलर चेंज होत आलेला आहे. मी अजून 1 मिनिटासाठी या वड्या फ्राय करून घेते बघा. तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली आळूची वडी फ्राय झालेली आहे. आता या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम याच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेल्या ज्या वड्या आहेत ते सुद्धा मी इथं फ्राय करून घेणार आहे. सेम तीच प्रोसेस. इथं सुद्धा गॅस आपला अगदीच मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती मस्त वड्या फ्राय करून घ्यायच्यात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वाफवलेल्या ज्या वड्याचा रोल आहे तो रोल बघा छान कट करून तुम्ही असाच 8 ते 10 दिवसासाठी सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा हवं आहे त्या टायमिंगला तुम्ही कट करून बघा हा रोल छान असा फ्राय करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने वड्या तुम्हाला आवडेल त्या वेळी तुम्ही खाऊ शकता. तर तुम्हाला आजची ही आळूच्या वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ती दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.